नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रॅक्टिस सेट 7.2 चा दुसरा प्रश्न सोडवणार आहोत। पहिला प्रश्न आपण मागच्या व्हिडिओमध्ये सोडवलेला आहे, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये दुसरा प्रश्न सोडवूया। प्रश्न ॲज इट इज आपण ब्लँक पेजेसवर लिहून घेतलेला आहे। फाइंड कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन, येथे आपणास कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन काढायचा आहे, म्हणजे के ची व्हॅल्यू काढायची आहे। आणि राईट इक्वेशन ऑफ व्हेरिएशन, म्हणजे के ची व्हॅल्यू काढल्यानंतर व्हेरिएशनचे इक्वेशन काय होते ते आपणास लिहायचं आहे। आता एक एक्झाम्पल सोडू म्हणजे लक्षात येईल तुमच्या। पहिला एक्झाम्पल दिलेला आहे, पी इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू क्यू। पी ची व्हॅल्यू 15 असताना क्यू ची व्हॅल्यू 4 आहे, त्यावरून आपणास कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन काढायचा आहे। पी इनव्हर्सली म्हणजे 1/q, इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू क्यू। यावरून आपणास माहिती आहे इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे, म्हणून पी आणि क्यूचा मल्टिप्लिकेशन घेतला तर तो कॉन्स्टंट असतो। यावरून आपणास पी ची व्हॅल्यू दिलेली आहे 15, पी ची व्हॅल्यू 15 आणि क्यू ची व्हॅल्यू 4, यांचा मल्टिप्लिकेशन इक्वल टू के, म्हणजे काय होईल 60 इक्वल टू के, म्हणजे के ची व्हॅल्यू किती आली आपली, देअरफॉर के इक्वल टू, केला फक्त या साईडला लिहिला आपण, के इक्वल टू 60। आता के ची व्हॅल्यू काढलेली आपण। आता हे इक्वेशन आहे आपलं कशाचं, इनव्हर्स व्हेरिएशनचं। या एक्झाम्पलमध्ये पी क्यू इक्वल टू के, आपण के ची व्हॅल्यू काढलेली आहे 60 आलेली आहे, म्हणून पी क्यू इक्वल टू के, के म्हणजे 60, म्हणजे या इक्वेशनमध्ये आपण ही के ची व्हॅल्यू पुट केलेली आहे। आणि हे काय आलेलं आपलं इक्वेशन ऑफ व्हेरिएशन, पी क्यू इक्वल टू 60 हे आहे इक्वेशन ऑफ व्हेरिएशन। या प्रॉब्लेमसाठी हे इक्वेशन आहे व्हेरिएशनचं। आणि कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन काय आलं आपला, म्हणजे के ची व्हॅल्यू 60, हा आहे कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन। आता सेकंडमध्ये झेड इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू किंवा इनव्हर्सली व्हेरिएट टू डब्ल्यू, आणि झेडची व्हॅल्यू दिली 2.5, तेव्हा डब्ल्यूची व्हॅल्यू आहे 24। आता सेकंडमध्ये आपण झेड इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू डब्ल्यू आहे, इन्व्हर्शन, त्यामुळे झेड आणि डब्ल्यूचा मल्टिप्लिकेशन इक्वल टू के। आपण पहिल्या व्हिडिओमध्ये हे डिटेलमध्ये पाहिलेलं आहे, झेड डब्ल्यू इक्वल टू के। आता झेडची व्हॅल्यू दिली आपणास 2.5, त्यावेळी डब्ल्यूची आहे 24, म्हणजे झेडची व्हॅल्यू 2.5 आणि इंटू डब्ल्यूची व्हॅल्यू आहे, डब्ल्यूची व्हॅल्यू 24, येथे मग आपण 24 मल्टिप्लिकेशनमध्ये घेऊ आणि के। आता 24ला 2.5ने मल्टिप्लाय करायचं, म्हणजे 25 चौक 100, 10, 25, 50, 60, 60.1 नंतर, म्हणजे आन्सर काय येईल आपलं 60। देअरफॉर के इक्वल टू 60, के इक्वल टू 60, के ची व्हॅल्यू आली, म्हणजे काय आले कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन, कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन 60 हा आपला कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन आहे। आणि इक्वेशन काय होईल मग, झेड डब्ल्यू इक्वल टू 60, के ची व्हॅल्यू काढलेली ती येथे पुट केली आपण, तर झेड डब्ल्यू इक्वल टू 60 हा येईल इक्वेशन ऑफ व्हेरिएशन, इक्वेशन ऑफ व्हेरिएशन। आता तिसऱ्या प्रश्नामध्ये एस इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू टी स्क्वेअर, आणि एसची व्हॅल्यू दिलेली 4, तेव्हा टीची व्हॅल्यू आहे 5, म्हणजे एस इनव्हर्सली टी स्क्वेअर। आता त्यामुळे एस आणि टी स्क्वेअर यांचा मल्टिप्लिकेशन इक्वल टू के। आता एसची व्हॅल्यू दिलेली आहे 4, म्हणजे 4 इंटू टी स्क्वेअर, टीची व्हॅल्यू आहे 5, पण टीचा स्क्वेअर असल्यामुळे 5चा स्क्वेअर इक्वल टू के
4 इंटू 5चा स्क्वेअर 25 इक्वल टू के, म्हणजे हे 100 इक्वल टू के, दॅट इज के इक्वल टू 100, म्हणजे केची व्हॅल्यू 100 आलेली आहे आपली. म्हणजे हा काय आहे, कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. आणि आपणास इक्वेशन पाहिजे. इक्वेशन म्हणजे हे इक्वेशन आहे, येथे आपण फक्त केची व्हॅल्यू पुट करायची, म्हणजे एस टी स्क्वेअर इक्वल टू 100. हे काय झालं आपलं इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. या एक्झाम्पलसाठी इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. इक्वेशन. आता लास्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, एक्स इनवर्सली प्रोपोर्शनल टू वाय, इनवर्सली प्रोपोर्शनल टू रूट वाय. एक्सची व्हॅल्यू दिली आणि वायची दिली, त्यावरून आपण सोडू. आता एक्स इनवर्सली प्रोपोर्शनल टू रूट वाय. एक्सची व्हॅल्यू दिली आपणास 15 आणि वायची दिलेली आहे 9. यावरून कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन काढता येईल आपणास. इनवर्सली प्रोपोर्शनल आहे, त्यामुळे एक्स आणि रूट वाय इक्वल टू के. आता एक्सची व्हॅल्यू 15 आणि वायची व्हॅल्यू दिलेली आहे, म्हणजे स्क्वेअर रूट ॲज इट इज, फक्त वायची व्हॅल्यू दिली 9 म्हणून वाय ऐवजी आपण 9 लिहिलेलं आहे, इक्वल टू के. आता 15 आणि रूट 9 म्हणजे काय 3 इक्वल टू के. आता हे मल्टिप्लिकेशन 45 इक्वल टू के, म्हणजे केची व्हॅल्यू किती आली आपली 45. केची व्हॅल्यू आली म्हणजे हे काय आपला व्हेरिएशन ऑफ कॉन्स्टंट. व्हेरिएशन कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन के म्हणजे कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. आणि इक्वेशन काढायचं आपणास. हे इक्वेशन आहे एक्स इंटू रूट वाय इक्वल टू के. केची व्हॅल्यू काढली आपण 45, मग इथे पुट करू आपण एक्स इंटू रूट वाय इक्वल टू काय येईल 45. हे येईल आपलं इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. समजलं मित्रांनो? धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.